आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जिथे एका अशा अदृश्य शर्यतीबद्दल जिथे जिथे सगळेच पळतायत पण पोचायचं कुठे हे कोणालाच माहिती नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे आजकाल माणसाकडे परदेशातून मागवलेल्या लाखो रुपयांच्या मौसूद गाद्या आहेत, पण झोप नाहीये. दारात 4 गाड्या आहेत, घरात एसी आहेत, पण मनाला कसलाच थंडावा नाहीये. हो ना, हे खूपच विरोधाभासी आहे. सगळं काही असूनही ती जी एक अशांतता आहे ना, ती आजकाल प्रत्येकाच्या वाट्याला येते. खरंय. आणि म्हणूनच आजचं आपलं हे मिशन आहे की या 21व्या शतकातील तणावग्रस्त जीवनात शांती आणि मुक्ती यांचा खरा अर्थ शोधायचा. आज आपल्याकडे अभ्यासासाठी जे स्रोत आहेत ते एका अत्यंत प्रेरणादायी मजकुरातून आले आहेत. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. नक्कीच. आणि या स्रोतांच्या अगदी सुरुवातीलाच ना एक खूप मोठी वैचारिक अडचण दूर केली आहे. आपण अनेकदा मुक्ती या शब्दाचा संबंध थेट मरण किंवा जीवन संपण्याशी जोडतो. हां, बरोबर. मुक्ती म्हणजे सगळं सोडून जाणं, असाच एक सर्वसाधारण समज असतो. हो, पण या मजकुरात मुक्तीचा अर्थ अत्यंत व्यावहारिक पद्धतीने मांडलाय. मुक्ती म्हणजे मरण नसून या रोजच्या चिंतेतून उद्या काय होईल या भयापासून मिळणारी सुटका आहे. आज आपण संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील तत्वज्ञान आणि एका आधुनिक कथेच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, आजचा माणूस पैशाने सुख विकत घेऊ शकतोय, पण शांती कुठल्याच मॉलमध्ये मिळत नाहीये. हे ऐकायला थोडं तत्वज्ञानासारखं वाटत असलं तरी हा आजच्या घडीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अगदी. कारण बँकेचा EMI, मुलांचं करिअर, ऑफिसमधले टार्गेट्स आणि नात्यांमधली गुंतागुंत, या सगळ्यामध्ये माणूस इतका अडकलाय की शांतता ही संकल्पनाच दुरापास्त झालीय. मला इथे ना एक रूपक वापरायला आवडेल. सांगा ना. आपलं मन हे आजकाल एखाद्या स्मार्टफोनसारखं झालंय, ज्याप्रमाणे फोनच्या बॅकग्राऊंडला सतत 50 ॲप्स सुरू असतात. आणि आपण फोन वापरत नसलो तरीही ती ॲप्स बॅटरी संपवत असतात. बरोबर. आणि मग फोन गरम होतो, हँग होतो. अगदी तसेच आपले विचार आहेत. हे जे बॅकग्राऊंड ॲप्स आहेत ना, ते म्हणजे आपले सतत चालणारे विचार. मग मला पडलेला प्रश्न हा आहे की या मनाचा रॅम क्लिअर कसा करायचा? हा खूपच छान प्रश्न विचारलात तुम्ही. मनाचा हा जो रॅम भरलेला आहे ना, तो नेमका कशाने भरलेला असतो हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. कशाने भरलेला असतो? बहुतांश वेळा हा रॅम माणसाच्या अहंकार किंवा मीपणा या एकाच गोष्टीने भरलेला असतो. स्रोतांमध्ये एका अत्यंत सुंदर ओळीचा संदर्भ दिलाय. जेथे भक्ती तेथे मुक्ती, जेथे नाम तेथे शांती. अच्छा, म्हणजे हा मीपणा आपल्याला शांत बसू देत नाही. हो ना. माणसाची सर्वात मोठी अडचण हीच आहे की त्याला वाटतं माझ्यामुळे घर चालतंय, मी नसतो तर या सगळ्यांचं काय झालं असतं, माझ्यामुळे हा व्यवसाय उभा आहे. अगदी हेच. हा जो कर्तेपणाचा ताण आहे ना, तोच माणसाची झोप उडवतो. यालाच मानसशास्त्राच्या भाषेत आपण कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतो. पण मग यावर उपाय काय? कारण आपण अचानक सर्व जबाबदाऱ्या सोडून हिमालयात तर जाऊ शकत नाही ना. प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली अत्यंत सोप्या शब्दात आणि नेमक्या मार्मिकतेने सांगतात की असोनी संसारी जीव हे वेगू करी. म्हणजे संसारात राहून काम करत राहा. हो, याचा अर्थ असा की तुम्हाला कोणीही घरदार सोडून जंगलात जायला सांगितलेलं नाहीये. संसारात राहा, सर्व कामं करा, नोकरी व्यवसाय करा, पण मनातून हा जो कर्तेपणाचा भार आहे ना, तो ईश्वरावर किंवा त्या परमशक्तीवर सोपवा. म्हणजे आपण जेव्हा हा भार सोपवतो तेव्हा तो बॅकग्राऊंडचा रॅम आपोआप मोकळा होतो. अगदी बरोबर. आपण ती जबाबदारी नाकारत नाही आहोत, तर त्या जबाबदारीमुळे येणारा जो अहंकार आहे तो फक्त बाजूला ठेवतोय. हे समजायला सोपं जावं म्हणून श्रोत्यांमध्ये एका अत्यंत रंजक कथेचा आधार घेतलाय. ही कथा आहे पश्चिम महाराष्ट्रातील एका सधन गावातील भाऊसाहेब पाटील यांची. हो, ती कथा खूपच सूचक आहे. भाऊसाहेब म्हणजे गावातले एक अत्यंत मोठं प्रस्थ. 2-3 कारखाने, 100 एकर बागायती जमीन, दारात 4 मोठ्या गाड्या आणि बँकेत करोडोंचा बॅलन्स. म्हणजे वरवर पाहता असं वाटतं की सुख त्यांच्या पायाशी लोळत असावं. हो ना. पण वास्तवात भाऊसाहेबांना इन्सोम्निया म्हणजेच झोप न लागण्याचा अत्यंत गंभीर आजार जडलाय. आणि त्याचं कारण काही शारीरिक नाहीये, तर ते पूर्णपणे मानसिक आहे. त्यांच्या डोक्यात सतत व्यवहारांचे विचार सुरू असतात. तो अमुक एक व्यवहार पूर्ण होईल का? कोणी केस तर करणार नाही ना? शेअर मार्केटमध्ये उद्या काय होईल? या सततच्या विचारांनी त्यांच्या मनाची शांती पूर्णपणे हिरावून घेतलीय. त्यांनी लाखो रुपये खर्च करून परदेशी गाद्या आणल्यात, खोलीत एसी लावलाय, महागड्या गोळ्या सुरू आहेत, पण झोप काही येत नाही. आणि त्यामुळे त्यांचे डोळे सतत लाल भडक असतात. स्वभावात प्रचंड चिडचिड असते.
हो, यालाच आपण मगाशी कॉग्नेटिव्ह ओव्हरलोड म्हटलं ना. ते अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत ज्या त्यांच्या हातातच नाहीयेत. पण इथेच एक विरोधाभास समोर येतो. त्यांच्याच आंब्याच्या बागेत राखण करणारा सखाराम. हो, सखारामची एंट्री इथे खूप महत्वाची आहे. सखाराम हा एक अत्यंत साधा माणूस. अंगावर जुना सदरा, पायात तुटलेली चप्पल आणि खिशात फक्त काही चिल्लर. पण तो रात्री बाजेवर उघड्या आकाशाखाली आणि तेही डासांचा प्रचंड त्रास असताना घोरत झोपतो. चक्क घोरत झोपतो. हो. मग त्याचं रहस्य काय? तर तो सतत रूप पाहता लोचनी किंवा माऊलींचा हरिपाठ गुणगुणत असतो. जेव्हा भाऊसाहेब आणि सखाराम यांचा आमनासामना होतो ना, तेव्हाचा प्रसंग श्रोत्यांमध्ये अत्यंत बारकाव्यांसह दिलाय. इथेच खरी रंजकता येते. भाऊसाहेबांना सखारामच्या या शांत झोपेचा अक्षरशः हेवा वाटतो आणि रागही येतो. ते त्याला विचारतात की अरे, तुझ्याकडे राहायला धड घर नाही, पैसा नाही, उद्या कुटुंबाचं काय होईल याची तुला चिंता नाही, तरी तू एवढ्या शांतपणे कसा झोपतोस? आणि त्यावर सखाराम अत्यंत साधेपणाने जे उत्तर देतो ना, ते ऐकण्यासारखं आहे. हो, ते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप मोठं उत्तर आहे. तो म्हणतो, मालक, मी दिवसभर प्रामाणिक कष्ट करतो आणि रात्री पांडुरंगाला सांगतो की आता माझा हिशोब तू ठेव. तो जागा असतो ना, मग मी कशाला जागी राहून चिंता करू? क्या बात आहे. म्हणजे सखारामने त्याच्या मनाचा रॅम्प पूर्णपणे मोकळा केलाय. तो दिवसा काम करतोय, पण रात्री उद्याच्या चिंतेचा भार तो स्वतःवर घेत नाहीये. अगदी बरोबर. इथे विश्लेषक म्हणून मला एक गोष्ट नक्की स्पष्ट करायची आहे. सखारामकडे जीवनात स्थिर राहण्यासाठी भक्तीचा नांगर आहे. नांगर म्हणजे अँकर? हो, इंग्रजीत ज्याला आपण अँकर म्हणतो. जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा जहाज वाहून जाऊ नये म्हणून एक मोठा नांगर पाण्यात टाकला जातो. भाऊसाहेबांकडे संपत्ती असली ना, तरी मनाला स्थिर ठेवणारा असा कोणताही नांगर त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे जेव्हा त्यांच्या मनात विचारांचं वादळ येतं तेव्हा ती पूर्णपणे भरकटतात. हो, पण सखारामचं मन त्या वादळातही शांत राहू शकतं, कारण त्याने स्वतःला एका स्थिर विचारधारेला बांधून ठेवलंय. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण वास्तवात हे कसं शक्य आहे? याच कथेचा पुढचा भाग या वास्तवाची जाणीव करून देतो आणि तो खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. श्रावण महिन्यातील ती रात्र, बरोबर? हो, ती भयानक वादळाची रात्र. वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला, वाऱ्याच्या प्रचंड वेगाने झाडं कोसळलेली, सगळीकडे काळाकुट्टा अंधार. आणि नेमक्या त्याच वेळी भाऊसाहेबांची 5 वर्षांची लाडकी नात रिया हिला अचानक खूप मोठा ताप भरतो. आणि ताप इतका वाढतो की ती बेशुद्ध पडू लागते, तिला झटके येऊ लागतात. आता इथे मला एक मोठा प्रश्न पडलाय आणि मला वाटतं श्रोतांमध्ये दिलेला हा प्रसंग थोडा अतिशयोक्ती वाटू शकतो. असं का वाटतंय तुम्हाला? कोणता प्रसंग? हे बघा, जेव्हा एखादी मेडिकल इमर्जन्सी असते, लहान मुलीला झटके येत आहेत, जीवघेण्यात ताप आहे, तेव्हा तिथे केवळ नामस्मरण कसं काय वाचवू शकतं? हा चमत्कार मानायचा की काय? कारण अशा वेळी तर डॉक्टर आणि औषधोपचारच महत्वाचे असतात ना. बरोबर. एखाद्या आजारी व्यक्तीसमोर मंत्र किंवा हरिपाठ म्हटल्याने ताप कसा काय कमी होईल हे विज्ञानाला धरून नाही असं मला तरी वाटतं. तुमचा हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि ही शंका येणं खूप स्वाभाविक आहे. पण मी स्पष्ट करते, कथेचा पुढील भाग नेमका ह्याच प्रश्नाचं उत्तर देतो. आणि हे उत्तर चमत्कारावर नाही, तर मानवी वर्तनावर आणि मानसशास्त्रावर आधारित आहे. अच्छा, कसं काय? त्या रात्री काय होतं ते आपण बारकाईने पाहूया. डॉक्टर शहरात आहेत, पण वादळामुळे नेटवर्क नाही म्हणून फोन लागत नाहीये. दारात गाड्या आहेत, पण मुख्य दरवाजासमोरच एक मोठं झाड कोसळल्यामुळे गाडी बाहेर काढणं शक्य नाहीये. म्हणजे तिथे भाऊसाहेबांचे करोडो रुपये कागदाच्या कपट्यांसारखे निरुपयोगी ठरतात. अगदी. ज्या पैशांवर त्यांना प्रचंड गर्व होता, तो मीपणा पूर्णपणे गळून पडतो. मी पैशाने काहीही विकत घेऊ शकतो हा त्यांचा भ्रम तुटतो. ते पूर्णपणे हतबल होतात, रडतात. घरात एकच आकांत सुरू असतो. त्यांची उरली सुरली शांतीही नष्ट होते. हरिपाठ म्हणायला लागतो. पण त्याने ताप कसा कमी होणार हेच मला समजत नाहीये. थांबा. सखाराम फक्त हरिपाठ म्हणत नाही, त्याने वैद्यकीय उपचारांना नाकारलेले नाहीये. तो अजिबात गोंधळून न जाता शांतपणे खिशातून तुळशीच्या पानांचा रस काढतो आणि रियाच्या कपाळाला आणि ओठांना लावतो. अच्छा, म्हणजे त्याने प्राथमिक उपचार केले. हो, तुळशीमध्ये नैसर्गिकरित्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. हा झाला प्राथमिक शारीरिक उपचार. पण त्याहून महत्वाची गोष्ट त्याने केली ती म्हणजे वातावरण निर्मिती. तो तिच्या उशाशी बसून अत्यंत शांत खोल आवाजात रामकृष्ण हरी म्हणू लागतो. आता इथे विज्ञानाचा संबंध येतो बघा. कसा?
मानसशास्त्रात इमोशनल कंटेजियन नावाची एक संकल्पना आहे, म्हणजेच भावनांचा संसर्ग. भावनांचा संसर्ग म्हणजे भीती पसरते तसं. हो, जेव्हा घरातले सगळे लोक अत्यंत घाबरलेले असतात, रडत असतात, तेव्हा त्या भीतीची ऊर्जा त्या आजारी व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि तिची शारीरिक स्थिती अधिक बिघडू शकते. अरे बापरे. अच्छा, म्हणजे भाऊसाहेबांचा गोंधळ आणि त्यांची भीती रियाच्या आजाराला अधिक धोकादायक बनवत होती. निश्चितच, जेव्हा आजूबाजूला सगळे लोक पॅनिक झालेले असतात, तेव्हा एक व्यक्ती जी स्वतःच्या आतून पूर्णपणे स्थिर आहे, ती त्या संपूर्ण खोलीची ऊर्जा बदलू शकते. सखारामच्या आवाजातील आणि नामस्मरणातील शांतीने त्या खोलीतील भीतीचं वातावरण बदलून टाकलं. म्हणजे त्याचं ते शांत राहणं जास्त महत्वाचं होतं. अगदी. जेव्हा सखाराम अत्यंत शांत लयीत नामस्मरण करू लागला, तेव्हा भाऊसाहेब आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनातील घाबराट हळूहळू कमी झाली. त्यांचा श्वास संथ झाला आणि वातावरणातील ही शांतता रियाच्या शरीराला प्रतिसाद द्यायला मदत करू लागली. काही वेळात रियाचा ताप कमी होतो आणि ती झोपी जाते. खरंच हे खूपच लॉजिकल वाटतंय आता. हो ना. हा चमत्कार नसून सखारामच्या स्थिरतेचा आणि भक्तीच्या परिणामाचा तो एक अत्यंत उत्तम मानसशास्त्रीय पुरावा आहे. सखाराम गोंधळून न जाता स्थिर राहिला, कारण त्याचा स्वतःच्या आधारावर, त्या नांगरावर पूर्ण विश्वास होता. हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की त्या नामस्मरणाने रियाचा ताप जादूनी कमी केला नाही, तर त्या नामस्मरणाने भाऊसाहेब आणि इतर लोकांची भीती कमी केली, ज्या भीतीमुळे कदाचित भाऊसाहेबांना स्वतःला हृदयविकाराचा झटका आला असता किंवा त्यांच्याकडून एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे मोठं नुकसान झालं असतं. अगदी तंतोतंत. नामस्मरण ही संकटातून पळ काढण्याची जादू नाहीये, तर संकटात स्थिर राहण्याची ताकद आहे. कथेच्या शेवटी भाऊसाहेब सखारामच्या पाया पडतात. त्यांना शेवटी समजतं की त्यांच्याकडे पैसा होता, पण शांती नव्हती. आणि सखाराम त्यांना अत्यंत नम्रपणे सांगतो की हे सर्व नामाचं काम आहे. पण बघा ना, आजच्या आधुनिक जगात जे लोक कदाचित धार्मिक नाहीत किंवा ज्यांना ह्या आध्यात्मिक गोष्टींची जास्त माहिती नाही, त्यांनी याचा नेमका अन्वयार्थ कसा लावायचा? हा खूप चांगला मुद्दा आहे. हो, कारण नामस्मरण म्हणजे फक्त देवळात बसून माळ ओढणे असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे लोकांमध्ये. पण स्रोतांमध्ये अतिशय स्पष्टपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलंय की नामस्मरण म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाहीये, ही एक सायकोलॉजिकल आणि स्पिरिच्युअल थेरपी आहे. थेरपी? ती कशी काम करते? विज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या मेंदूत एक डिफॉल्ट मोड नेटवर्क असतं, ज्याला आपण DMN म्हणतो. जेव्हा आपण रिकामे असतो तेव्हा हे नेटवर्क भूतकाळातल्या चुका किंवा भविष्यातील चिंता करत असतं. सतत काहीतरी विचार चालू असतात. हो, ते बॅकग्राऊंड ॲपसारखं. बरोबर. जेव्हा आपण एका शब्दाचा, मग तो रामकृष्ण हरी असो, ओम नमः शिवाय असो किंवा एखादा सकारात्मक शब्द असो, त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करतो, तेव्हा हे डिफॉल्ट मोड नेटवर्क शांत होतं. अच्छा, म्हणजे मेंदूला एक विशिष्ट लय मिळते ज्यामुळे तो भूतकाळ आणि भविष्यात भरकटत नाही. होय. या पुनरावृत्तीमुळे मेंदूत एक विशिष्ट प्रकारची वारंवारिता निर्माण होते. शरीरातील कॉर्टिसॉल नावाचे तणाव वाढवणारे हॉर्मोन कमी होऊ लागते आणि मेंदूतले नकारात्मक विचार, भीती नष्ट होते. क्या बात आहे. आणि मेंदूतील अमिगदाला, जो धोक्याची घंटा वाजवण्याचं काम करतो ना, तो शांत होतो. थोडक्यात सांगायचं तर मेंदूला एकाग्र होण्यासाठी आणि शांत होण्यासाठी एक केंद्रबिंदू मिळतो. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे मगाशी आपण जे स्मार्टफोनच्या रॅमचं उदाहरण दिलं, त्यातील सर्व बॅकग्राऊंड ॲप्स बळजबरीने बंद करण्याचं काम हे नामस्मरण किंवा जप करतं असं म्हणता येईल. नक्कीच. आणि याचमुळे कदाचित सखाराम डासांच्या त्रासातही शांत झोपू शकत होता, कारण त्याच्या मेंदूला चिंतेच्या ॲप्सनी व्यापलेलं नव्हतं. आणि आज आपण पाहतो की कितीतरी लोक नैराश्यात जात आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत. छोट्या छोट्या कारणांवरून माणसांचा धीर खचतोय. हो ना, हे प्रमाण खूप वाढलंय आजकाल. याचं मुख्य कारण हेच आहे की संकटाच्या वेळी स्थिर राहण्यासाठी त्यांच्याकडे सखारामसारखा कोणताही नांगर नाहीये. जेव्हा मोठं संकट येतं, नोकरी जाते किंवा नात्यात दुरावा येतो, तेव्हा आता माझं काय होईल ही जी सतत सतावणारी भीती असते, त्या भयापासून मिळणारी सुटका म्हणजेच खरी मुक्ती. अगदी खरंय. आणि ती मुक्ती या आंतरिक शांतीतून आणि स्वतःपेक्षा एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवण्यातून मिळते. आपण सगळं काही नियंत्रित करू शकत नाही हे स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. या संपूर्ण चर्चेतून आणि या स्रोतांच्या विश्लेषणातून ना एक अत्यंत थेट आणि कृती आणण्यासारखी गोष्ट समोर येते.
बघा, स्रोतांनी कुठेही असं म्हटलेलं नाहीये की पैसे कमवू नका, प्रगती करू नका किंवा संन्यास घ्या. नाही, अजिबात नाही. पैसे भरपूर कमवा, मोठं यश मिळवा, मोठी घरं घ्या, पण रात्री झोपताना तो जो मीपणा आहे, तो कर्तेपणाचा अहंकार आहे, तो त्या घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवा. दिवसातली फक्त 5 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून डोळे बंद करून स्वतःला एका लयीत आणण्याचा प्रयत्न केल्यास आपण आपल्या मनातील हे प्रचंड मोठं वादळ नक्की शांत करू शकतो. अगदी. ती 5 मिनिटं स्वतःला हे सांगण्यासाठी असतात की या विश्वाचा गाडा चालवणारी माझ्याहून मोठी एक व्यवस्था आहे आणि सर्व काही माझ्याच नियंत्रणात असण्याची गरज नाहीये. ही जाणीवच माणसाच्या मज्जासंस्थेला रिलॅक्स करते. खरंच. आणि या सगळ्या सखोल चर्चेच्या शेवटी स्रोतांमध्ये नसलेला पण यातूनच उभा राहणारा एक नवीन विचार समोर येतो, जो मला इथे मांडायचा आहे. सांगा ना. जर एका नामाचा उच्चार किंवा स्वतःला एका गोष्टीवर केंद्रित करणं आपल्या मेंदूला चिंतेतून मुक्त करू शकतं, त्याला स्थिरतेचा एक भक्कम नांगर देऊ शकतं, तर मग आजच्या जगात आपण नेमके काय करत आहोत? आपण दररोज सोशल मीडियावरील लाईक्स, लोकांच्या कमेंट्स आणि दुसऱ्यांकडून मिळणारं व्हॅलिडेशन यांसारख्या अत्यंत अस्थिर गोष्टींना आपला आधार बनवत आहोत. जर आपला नांगरच एवढा कमकुवत आणि इतरांच्या मतांवर सतत बदलणारा असेल, तर आपण स्वतःच्याच हाताने आपल्या आयुष्यात वादळे तर निर्माण करत नाही होत ना? हा विचार प्रत्येकाने नक्की करून पाहावा. खूपच सखोल विचार आहे हा. खऱ्या शांतीचा शोध बाहेरच्या अस्थिर जगात किंवा लोकांच्या मान्यतेत घेऊन चालणार नाही, तो आतच घ्यायला हवा. मऊ गाद्या झोप देऊ शकत नाहीत आणि महागडे एसी मनाला थंडावा देऊ शकत नाहीत, जोवर आपण मनातील बॅकग्राऊंड ॲप्स बंद करून त्याला योग्य ठिकाणी जोडत नाही. अगदी खरे. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. तो शांतीचा नांगर शोधण्याचा प्रयत्न नक्की करा.